नमस्कार, मी अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. एकदम अशी आपली जशी बाहेर ती गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये भेटते तशीच आपण पावभाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. अशी हेल्दी आणि पौष्टिक आणि बनवायला पण एकदम सोपी पद्धत आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे पावभाजी बनवण्यासाठी वाटाणा, बटाटा, गाजर, फ्लावर, शिमला मिरची, टोमॅटो मस्त स्वच्छ साफ करून धुवून घेतलेत. आता आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. इथे मस्त आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यात. आता आपण बघू शकतो आपल्या छान अशा भाज्या शिजल्यात इथे. आता आपण मॅशरने मस्त अशा मॅश करून घेऊयात. एकदम खायला पण अशी मस्त लागते, टेस्टी, आणि आपण अशी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवू शकतो. इथे बघू शकता असा मस्त अशी आपली मॅश करून झाली भाजी. आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो. कढई पण मस्त गरम झाली, तेल पण तापले. आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरे. जिरा छान खुलला की कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला लसूण आणि छान असं परतून घेऊन त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा असा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता टाकूयात टोमॅटो असं एकजीव होईपर्यंत मस्त असं परतून घेऊयात, शिजून घेऊयात. टोमॅटो छान असं शिजले. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, हळद, हिंग, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि छान मस्त असं परतून घेऊयात. इथे असे मसाले मस्त परतलेत. आता आपण मॅश केलेली भाजी टाकूयात त्यामध्ये आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊयात. खायला पण एकदम अशी छान लागते आणि बनवायला पण आपण घरीच अशा पौष्टिक भाजी बनवून तयार आहे. आता टाकूयात आपण पाणी आपण आपल्या अंदाजे टाकायचे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी भाजी बनवायची आहे. आता इथे टाकूयात चवीनुसार मीठ. आपण शिजताना पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपण इथे पण आपल्या अंदाजे मीठ टाकणार आहोत. इथे बघा आपली पावभाजी अशी मस्त बनून तयार आहे. आता आपण पाव गरम करूयात. इथे आपल्याला मसाला पाव हवा असेल तर आपण पावभाजीचा मसाला घेऊन पाव गरम करू शकतो. बटर लावायचे. इथे आपला पाव पण छान असा गरम झालाय. आता आपण पावभाजीमध्ये टाकूयात बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपली पावभाजी पण अशी मस्त बनून तयार आहे. मी इथे थोडीशी आपली साय टाकते, आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.